रुमाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। क्रमांक 1, पायावर सूज आली असेल तर आहारात मिठाचे प्रमाण कमी करा। क्रमांक 2, ज्या स्त्रिया झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडीशेप मिसळून पितात तिला लवकर म्हातारपण येत नाही। क्रमांक 3, रिकाम्या पोटी 4 ते 5 तुळशीची पाने धुवून पाण्यात उकळून पिल्याने पित्ताचा त्रास कमी होतो। क्रमांक 4, दुधी भोपळा खरेदी करताना कधीही वजनाने जड असणारा खरेदी करू नये, कारण त्यातील बिया या पिकलेल्या असतात आणि अशा दुधीची भाजी बनवली तर चवीला अजिबात नीट लागत नाही। क्रमांक 5, कांदा खरेदी करताना नेहमी देठाच्या जागी थोडेसे दाबून बघा। सहज दाबले गेले तर समजून जा कांदा आतून खराब आहे। क्रमांक 6, भेंडी खरेदी करताना भेंडीचा मागचा भाग तोडून बघा। सहजपणे तोडला गेला तर भेंडी ही ताजी आणि कोवळी असते। क्रमांक 7, पित्तामुळे उलट्या होत असल्यास फ्रीजमधील थंड दूध प्या, उलट्या त्वरित थांबतील। क्रमांक 8, मटकी, वाटाणे किंवा कोणतीही भाजी उकळताना त्यामध्ये थोडे मीठ घातल्यास तो पदार्थ आळणी लागत नाही। क्रमांक 9, जर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर रोज बडीशेप खावी, यामुळे केस गळती लवकर थांबते। क्रमांक 10, दूध आणि दही सोबत कांदा खाल्ल्याने शरीराला विषबाधा होऊ शकते। क्रमांक 11, कधीही चिक्की बनवताना कढईमध्ये आधी तूप घालावे, मग गूळ घाला, यामुळे चिक्कीला छान चमक येते आणि चिक्की चिकट देखील होत नाही। क्रमांक 12, शरीरावर गाठी किंवा सूज असेल तर कांदा बारीक करून त्यात गोमूत्र मिसळून छोटे छोटे गोळे तयार करून घ्या व कापडाच्या साहाय्याने गाठ असणाऱ्या जागी बांधा, याने गाठ वसरेल आणि वेदनासुद्धा थांबतील। क्रमांक 13, जेवताना पाणी पिल्याने अन्नातील पोषक द्रव्ये पाण्यात विरघळून जातात आणि लघवी वाटे बाहेर पडतात, यामुळे शरीराला आवश्यक ती पोषक द्रव्य मिळत नाही आणि रोगप्रतिकारशक्तीवरही याचा परिणाम होतो। क्रमांक 14, जेवण करताना पाणी पिल्याने पचनक्रिया कमजोर होते, छातीतील जळजळ, गॅस अशा समस्या दूर होतात। क्रमांक 15, लसूण भाजून त्यात मध घालून खाल्ल्याने पिंपल्स कमी होतात। क्रमांक 16, छातीत जळजळ, पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असेल तर लगेचच लवंग चघळा, तुम्हाला आराम जाणवेल। क्रमांक 17, जेवण करून झाल्यावर कधीही लगेच स्नान करू नका, याने पचनक्रिया मंदावते। क्रमांक 18, संत्रीमध्ये फायबर असल्याने अतिसारपासून आराम मिळतो, तसेच संत्री खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो। क्रमांक 19, तुमचा फोन कधीही तुमच्या बेडवर किंवा डोक्याजवळ ठेवू नका, कारण रेडिएशनमुळे डोकं दुखणे, केस गळू शकतात। क्रमांक 20, तोतरेपणा कायमचा दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भाजलेली तुरटी तोंडात ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
धन्यवाद.